अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजचं काय झालं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। सत्तेसाठी लोकांची बनवाबनवी सुरू असून सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याचा फक्त थापा मारतं अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केली। सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरतंय असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला। विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव दिलं अशी माहितीही ठाकरेंनी दिली। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली होती। यावर 2 नंबरच्या पक्षानं त्यांना शेवटच्या नंबरवर बसवलं असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। शेतकरी संकटात असताना सरकार प्रचारात मग्न आहे। रोज पैशांच्या थप्प्या येत आहेत। कॅशबॅमवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली। सर्वसामान्य नेता मुख्यमंत्री होतो हे उद्धव ठाकरेंना पचलं नाही। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पाय पुसणं केलं अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर केली। कोण होतास तू, काय झालास तू म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं सुरू करावं असा टोलाही त्यांनी लगावला। राज्यातील शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचं संकट ओढावलंय। राज्याच्या वनमंत्र्यांनी प्रकरणाची दखल घेतली असली तरी याबाबत अधिकारी पातळीवर योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला। अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, गोमांस खाणाऱ्या रिजिजूंना शहांनी मंत्रिमंडळातून काढावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांबद्दल बोलणं शोकांतिका अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी पलटवार केला आहे। मुंबईतील पोलीस वसाहतींसाठी धोरण तयार करणार असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांसोबत झालेल्या बैठकीत घेतला। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन सरकारनं दिलंय। अंबादास दानवेंना मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दानवेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी असं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना केलं। सोलापूरच्या पाणीपुरवठा योजनेवर विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे आक्रमक झाले। दररोज पाणीपुरवठ्यासाठी 892 कोटींच्या प्रकल्पाची निविदा तातडीनं काढाव्यात अशी मागणी शासनाकडे केली। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला। आमदार रणधीर सावरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। पीडब्ल्यूडी मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली। पोलीस पाटलांच्या मागण्यांवर योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। सावर्डेतील उद्योजक सचिन पाकळे यांच्या घरावर ईडीनं धाड टाकली। सचिन हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सावंत यांचे निकटवर्ती आहेत। मुंढवा जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सरकार आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, त्यामुळे यात कोर्टाला लक्ष घालावं लागलं असा आरोप नाना पटोलेंनी केला। मनसेनं हिंदुत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली आहे, त्यामुळे मनसेतून बाहेर पडलो असं स्पष्टीकरण प्रकाश महाजनांनी दिलं। तसंच मी कधीही भाजप विरोधात काम केलेलं नाही असं म्हणत भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्यही केलं। कल्याणमधील गावांमध्ये रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या, तसेच 14 गावांसाठी विकास आराखडा तयार करावा अशी मागणी आमदार राजेश मोरेंनी विधिमंडळाच्या सभागृहात केली। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 33,800 कोटींचं पॅकेज घोषित केलंय। त्यातले 14,000 कोटी खर्च केल्याचंही जाहीर केलं, पण उरलेले पैसे कधी देणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केला। मुंबईतील जुन्या गिरणी जागेचा थांबलेला विकास आता जलद गतीनं होणार आहे असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। त्यामुळे 20,000हून जास्त लोकांना फायदा होणार असा दावा त्यांनी केला। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांना फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे। मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेचा अजेंडा ठरला असून जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। विधानसभा परिसरात भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले। यावेळी अभिमन्यू पवार यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला। धुळे शहराजवळील एसआरपीएफ कॅम्पच्या आवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावलेत, मात्र त्या पिंजऱ्यात भक्ष्य ठेवलं नाहीये।
त्यावरून शिवसेनेनं वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ठाणे सत्र न्यायालयातील सुनावणी पार पडली. यावेळी गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंनी न्यायालयाला सांगितलं. नागपूर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. सिव्हिल लाईन परिसरात हे नवे कार्यालय उभारण्यात आले. आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात तब्बल 200 बोगस मतदार नोंदी झाल्याचा आरोप मराठा सेवा संघानं केलाय. बीएलओ कडून संशयास्पदरित्या मतदार नोंदी झाल्याचा आरोप आहे. जळगावात जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी ठिय्या मांडलाय. प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय. प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठ संघटनेनं आंदोलन केलं. येवला नगरसूल महामार्ग प्रशासनानं 10 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान तात्पुरता बंद ठेवलाय. पूल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं या मार्गावरील नियमित वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. उत्तर पुणे जिल्ह्यात यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतीच्या वेळी चक्क बैलगाडा शर्यतीला झोपलेले 2 वासरं थेट व्यासपीठावरती गेले. त्यामुळे व्यासपीठावर गोंधळ उडाला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाववाढीसाठी आक्रमक झालेत. याबाबत बीड शहरात महत्त्वाची बैठक पार पडली. शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. जळगाव जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढत असल्यानं हळदीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्यानं हळद पिकाला पोषक वातावरण निर्माण झालं. शिराळा तालुक्यातील शिवरवाडीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. शिवरवाडी गावात बांधकाम कामगारावर या बिबट्यानं हल्ल्याचा प्रयत्न केला. पंढरपुरात ऊसर संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ऊसाची पहिली उचल 3,500 रुपये द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बीडच्या पाटोदा तालुक्यात वीज कंपनीनं कसलाही परवानगी न देता शेतकऱ्यांच्या शेतातून वीजवाहिनी आणि विजेचे खांब उभारले. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. धुळ्यातील अंबिकानगर परिसरातील रहिवासी सांडपाण्याच्या समस्येमुळे हैराण झालेत. पालिका याबाबत उपाययोजना करत नसल्यानं नागरिकांनी महानगरपालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. शिंदखेडा तालुक्यातील वर्धमान कोटेक्स कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. कंपनीमधील मोठ्या मशिनरीच्या होणाऱ्या कंपनीमुळे अनेक घरांना तडेही गेले. या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केलं.